मध्यम गॅसवर कढई मी गरम करून घेतली आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलं. त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकला. इथे मी शिरा बनवत नाहीये. हा रवा मी छान भाजून घेतला. रवा भाजल्यानंतर अर्धा कप बेसन किंवा चणा डाळीचं पीठ मी टाकलं आणि रवा आणि पीठ खमंग भाजून घेतलं. अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट मी यामध्ये टाकलं. तुमच्याकडे फ्रेश नारळ असेल तो वापरला तरी चालेल. खोबरं भाजल्यानंतर 1 चिमूट मीठ टाकून मिक्स केलं आणि 1 कप गरम पाणी मी यामध्ये टाकलं आणि मिक्स करून घेतलं. पाणी मिक्स झाल्यानंतर मी गॅस बारीक केला आणि यामध्ये पाऊण कप किंवा 3/4 कप साखर मी टाकली आणि ती पण यामध्ये मिक्स करून घेतली. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1 कप साखर टाकली तरी चालेल. साखर यामध्ये मिक्स झाल्यानंतर 1 कप आंब्याचा रस मी यामध्ये टाकला. हा रस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतला होता. त्यामध्ये मी साखर किंवा दूध टाकलं नव्हतं. हा रस या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा. गाठी व्हायला नको म्हणून या पद्धतीने प्रेस करत करत मिक्स करायचा. कढीपत्ता किचनवर जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मध्यम गॅसवरती मी हे मिश्रण शिजवून घेतलं. हे मिश्रण आता कढई सोडतंय म्हणजे हे तयार झालं आहे. आता मी इथे गॅस बंद केला आणि त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकली आणि ती पण मिक्स करून घेतली. कढीपत्ता किचनवर द्राक्ष भाजीचा आणि आमरस थाळीचा व्हिडिओ मी टाकला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की बघा. हे मिश्रण मी एका ताटामध्ये थंड करायला काढून घेतलं आणि मिश्रण बनवण्याआधी मी 2 कप गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ, 1 चमचा तेल, थोडीशी हळद टाकून सैलसर अशी कणिक भिजवून घेतली आणि 10 मिनिट ही कणिक मी बाजूला ठेवली होती. या कणकेचा मी गोळा घेतला आणि त्याची वाटी बनवून घेतली आणि त्यामध्ये आपण बनवलेल्या मिश्रणाचा गोळा ठेवला. ते नीट बंद करून घेतलं आणि त्याची छान पातळ अशी पोळी लाटून घेतली. ही पोळी मी तव्यावर टाकली. मध्यम गॅसवरती ही पोळी मी भाजून घेणार आहे. दोन्ही बाजूंनी मी तूप लावून खमंग अशी पोळी भाजून घेतली आणि मऊसूत अशी आंबा पोळी किंवा आंबा पुरणपोळी आपली तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.